बातमी नवी दिल्लीहून येते। केंद्रीय कॅबिनेटची आज महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। यामध्ये सर्वसाधारण अर्थसंकल्प मार्च ऐवजी 1 फेब्रुवारीला सादर करण्यासंदर्भात पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे महिनाभर आधीच अर्थसंकल्प सादर केला जाईल। तसंच रेल्वेसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प न मांडता सर्वसामान्य अर्थसंकल्पातच त्याचा समावेश करण्याचा विचार सुरू आहे। त्यामुळे या निर्णयाला आजच्या बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे। प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी दिल्लीहून आपल्या सोबत आहेत। प्रशांत, एकंदरीतच काय घडामोडी घडत आहेत दिल्लीत? दीपक, आज सकाळी 10:30 वाजता केंद्रीय कॅबिनेटची बैठक आहे आणि त्याच्यामध्ये या दोन महत्त्वाच्या निर्णयांना, ज्या निर्णयांना खरं तर बजेट प्रक्रियेमधलं रिफॉर्म अशा पद्धतीने बघता येईल, हे दोन अत्यंत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे। पहिला निर्णय जो आहे तो रेल्वे बजेट आणि आम बजेट हे दोन्ही एकत्रपणे सादर करण्याचा, अशा पद्धतीची शिफारस जी आहे ती खुद्द रेल्वे मंत्रालयानेच नीती आयोगाच्या शिफारशीनंतर अर्थ मंत्रालयाकडे केलेली होती। ही ब्रिटिशांच्या काळापासून चालत आलेली परंपरा आहे की रेल्वेचं स्वतंत्र बजेट सादर केलं जात आहे। मात्र गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वेचं जे बजेट, जो आकडा आहे तो आता पहिल्यासारखा सगळ्यात मोठा राहिलेला नाहीये। संरक्षण खात्याचं बजेट जे आहे ते आता रेल्वेच्या पेक्षा जास्त आहे आणि शिवाय एक केवळ प्रोसेस म्हणून, म्हणजे नव्या गाड्यांची घोषणा करायची अशा पद्धतीनेच फक्त रेल्वे बजेटकडे पाहिलं जातं आणि म्हणून आता रेल्वे बजेट आणि आम बजेट हे एकत्रितपणे सादर व्हावं अशा पद्धतीची शिफारस जी आहे ती पहिल्यांदा नीती आयोगाने केली। त्याच्यानंतर खुद्द रेल्वे मंत्र्यांनी त्याच्या संदर्भातला होकार जो आहे तो अर्थ मंत्रालयाला कळवलेला होता आणि त्यानुसार आज त्या संदर्भातला एक निर्णय होण्याची शक्यता आहे। दुसरा एक जो महत्त्वाचा निर्णय आहे तो आम बजेट जे आहे ते 1 महिना आधी सादर करण्याचा। तर मुळामध्ये जेव्हा फेब्रुवारीच्या एंडला बजेट सादर होतं त्याच्यानंतर ते मंजूर व्हायला सध्याच्या प्रक्रियेनुसार जवळपास मे महिना उजाडतो, कारण संसदेचं अधिवेशन चालत असतं आणि त्या दरम्यान बऱ्याच त्याच्यावरती चर्चा होतात। पण 31 मार्च हे जे, म्हणजे जोपर्यंत आपलं आर्थिक वर्ष संपतं तर त्या काळामध्ये बजेट पूर्ण मंजूर देखील झालेलं नसतं। त्यामुळं नव्या खर्चांसाठी सरकारला परत काही वेगळी तरतूद करावी लागते। तर यासाठी म्हणजे संपूर्ण बजेट 31 मार्चच्या आधीच मंजूर करण्याआधी सरकारनं हे पाऊल उचललेलं आहे आणि त्याच्यामुळं आर्थिक प्रक्रियेला एक प्रकारची शिस्त लावण्याचा देखील प्रयत्न यामधून दिसतोय। प्रशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।